धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पाविल उत्तम भोगील जीव खाणी रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम कीर्तनाचा जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे। वास्तु शांती निमित्ताने तुमचे पूजनीय माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे शिवचरित्रकार हरिभक्तीपरायण प्रदीपजी महाराज नलावडे त्यांचे हे कल्याणरावजी भोयटे साहेब वर्गमित्र कृष्ण सुदामा आणि म्हणून बाबांनी मला परिवाराच्या वतीनेही वास्तु शांतीच्या कीर्तनाचं निमंत्रण दिलं। मग कल्याणराव रामचंद्रजी भोयटे, त्यांच्या धर्मपत्नी रेखाबाई, त्यांची दोन्ही मुलं किरण भाऊ सत्यजित, त्यांच्या दोन्ही सुना सुनीताताई पूनमताई, नातू प्रथमेश आणि नाती महेश्वरी यशोदा। काय राहिलं असेल तर तुम्ही पाहूया। या सर्व परिवाराच्या वतीने मिळालेल्या निमंत्रणामुळे हिंगणगाव म्हटले की भजन सम्राट वैकुंठवासी बागडे बाबा म्हणून गावात पाऊल टाकल्याबरोबर आम्ही एका दिंडीत माहेश्वरीत चालायचो, त्यामुळे 15 दिवस भजन श्रवण आम्हाला बाबांचं मिळायचं। पाऊल टाकल्याबरोबर वैकुंठवासी मारुती बाबा बागडे यांचं स्मरण झालं। गेलेल्या व्यक्ती येत नाही, पण अशा वेळेला त्यांच्या आठवणी येतात। अतिशय सुंदर नियोजन भोयटे परिवाराच्या वतीनं करण्यात आलं, त्यांना धन्यवाद देतोच। पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं। मग कल्याणराव, रेखाबाई, किरण, सत्यजित, सुनीता, पूनमताई, प्रथमेश, महेश्वरी, यशोदा कागद ठेवून दिला। या सर्व परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा श्रोते मायबापाला धन्यवाद देतो। विठ्ठल विठ्ठल। शिंदे बाबा तुम्हालाही नमस्कार। तरडगावकर बरीचशी मंडळी, ठीक आहे। मी माझ्या जन्मगावी बाबांची शिवकथा सौरव भाऊ त्यांनाही नेलं 8 दिवस। लक्षात राहण्यासारखी तारीख होती 11/11/11। कथा संपली त्या दिवशी दुपारचे 11। तारीख 11 होती, महिना 11वा होता, साल 2011 होतं। बाबांनी समारोप केला तेव्हा 11 वाजले होते, त्यामुळे अविस्मरणीय झालं ते 11/11/11/11। हा वास्तु शांतीच्या निमित्ताने कीर्तन, कथा, प्रवचन, अन्नदान, होम हवन, यज्ञ यागादी क्रिया करण्याची जी परंपरा, याचं कारण आहे ज्या भूमीवर ही वास्तू उभी केलेली ती भूमी दोषमुक्त आहे की दोषयुक्त आहे याची बांधणाऱ्याला कल्पना नाही। आणि कदाचित त्या भूमीवर दोष असेल तर त्या वास्तूत वास्तव्य करणाऱ्या परिवाराला त्याचा जन्मभर त्रास होत असतो। आणि म्हणून ते दोष निवारण करण्यासाठी एवढे दोषच जगात नाही जेवढी ताकद नामात आहे। एवढं लक्षात। तुका म्हणे हरते दोष तुका, तुका म्हणे हरते
दोष आनंदाने करती घोष म्हणे हरते दोष आनंदाने करते दोष तरी कीर्तनाचे नटनाचे नासले व्यवसाय प्राय चित्तांचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले यमदम अवकळ आणले कीर्थे ठाळ्यावरून उठवली यमलोकीची खुंटली राहती आघवी यमू म्हणे कवणाते यमावे दमू म्हणे कवणाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष वखदासी नाही औषधाला दोष न ठेवण्याची ताकद नाम संकीर्तनात असल्यामुळे वास्तुशांतीच्या निमित्ताने दोष निवारण्यासाठी कथा कीर्तन प्रवचन भजन करण्याची ही परंपरा आणि मानावं लागेल भूमी दोष भूमी महात्मे अन्न दोष अन्न महात्मे संग दोष संग महात्मे एका नाण्याला दोन बाजू बरं का शिंदे बाबा हे ठरलेलं आहे भूमी दोष भूमी महात्मे अन्न दोष अन्न महात्मे काहीच अन्न खाल्लं तर भजन करण्याची इच्छा होते काहीच अन्न खाल्लं तर चोरी करण्याची वासना होते राजान्नम गणिकान्नम भेषगन्नम तथैव च दुष्टनाथ सर्वेषामन्नम त्याचन प्रयत्नतः या चार अन्नाचा त्याग करायचा आहे राजाचं खाऊ नये वेश्येचं खाऊ नये चोराचं खाऊ नये वाईट व्यवसायानं मिळवलेल्याचं खाऊ नये राजान्नम गणिकान्नम भेषगन्नम तथैव च दुष्कर्माच सर्वेषाम अन्नम त्याज्यम यत्नतः दुर्जनाची बासुंदी खाऊ नये वारकऱ्याची शिळी भाकरी डावलू नये दुर्जनाचा गोड घास खाऊ नये साध विदुर्धर पाहिजे नाहीतर काय कारण होतं जेव्हा 180 साल के कटी मेखला भीष्माचार्य बैठे थे सभा में उनके सामने द्रौपदी की साड़ी खींची जा रही थी तो भी कुछ नहीं बोले क्यों अनाज दुर्योधन का खाया था हे त्याचं उत्तर म्हणून अन्नाने मन तयार होतं पाण्याने वाणी हे ठरलेलं आहे अन्न दोष अन्नमा जन्मा भजन केलं नाही जाणी आणि तो नलवडे बाबाच्या दिंडीत सहभागी झाला एकदा दिघी विश्रांती वाडीला अंती भाग खाल्ला 15 दिवस ज्ञानबा तुकाराम म्हणत ते का त्या अन्नाची ताकद आहे विठ्ठल अन्नदोष अन्न महात्म्य संगदोष संग महात्म्य काहीच्या संगतीमध्ये बसलं तर चोरी करण्याची इच्छा होते काहीच्या संगतीत बसल्यावर भजन करण्याची इच्छा होते बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे मला माहित आहे टाळ लटकवणं सोपं आहे बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी
अन्न दोष अन्न महात्म्य, तसं भूमी दोष भूमी महात्म्य. ते रामचंद्र प्रभू, सीता माता, लक्ष्मणजी सुंद उपसुंदाच्या रक्तानं अपवित्र झालेल्या भूमीवरून जंगलात प्रवेश आहे. चालता चालता लक्ष्मणाच्या मनात आलं वनवास रामाला होता, त्याच्या सोबत त्याची बायको आली, तिचं कर्तव्य होतं, मला कशाला हेल्प पाठे. सीताबाईला वाटलं मी माझ्या पती सोबत आली, माझं कर्तव्य होतं, पण हा माझा दीर कशाला आला असेल, कैकईचा तर डाव नसेल. आणि जेव्हा त्या भूमीवरचा प्रवास संपला आणि संताच्या तपानं पवित्र झालेल्या भूमीवर आले, वटवृक्षाच्या छायेत तिघही बसले, कोणीच बोलेना. रामचंद्र प्रभू म्हणाले, लखन जानकी क्यों खामोश बात क्यों नहीं कर रहे, क्या हुआ. लक्ष्मण म्हणजे उभे झाले, दादा मी माझ्या मायच्या पोटात होतो सुमित्रेच्या, तेव्हा आईनं माझ्या पित्याला सांगितलं होतं की माझ्या पोटी जन्माला आलेल्या बाळानं जन्मभर थोरल्या बंधूची सेवा करावी. तुमच्या सेवेसाठी माझा जन्म असताना माझ्या मनात असं का आलं. सीतामाई म्हणल्या, एवढा गंगेसारखा माझा पवित्र दीर लक्ष्मण सोबत असताना त्याच्याबद्दल मला का असं वाटलं. तुमचा दोष नाही, आता तुमचा गुण नाही. ज्या भूमीवरून आपण चालत होतो ते सुंद उपसंदाच्या रक्तानं माखलेली दूषित झालेली भूमी, म्हणून तुमच्या मनात कसं आलं. आता संताच्या तपानं पवित्र झालेल्या भूमीवर तुम्ही बसला, म्हणून पश्चाताप होऊन तुम्हाला त्या घटनेबद्दल वाईट वाटलं. याला म्हणतात भूमी दोष भूमी महात्म्य. अजूनही तुम्हाला बारकावा पाहायचा असेल 2023 आळंदीला जा, देहूला जा. देहूला गेल्यावर माणसं जास्त वेळ थांबत नाही, कारण महाराजच थांबले नाही. म्हणे रामेश्वर सकाळपासून गेला, तो गेला आणि हा बसला. ज्ञानदेवी घेतले कान बाबा ज्ञान बाबा बाळ झंडो समाधी पैसला निर्वाण बाबा बाळ झंडो कथा कीर्तन करतो बाबा बाळ झंडो. अजिबात घाबरायचं नाही. मी 2 प्रमाण का दिली, तिथे प्रमाण बाबा गेला शब्द आहे आणि आळंदीचं प्रमाण बैसला शब्द. हे 2 गोष्टीचं चिंतन करा. म्हणे रामेश्वर सगळ्यापासून गेला तो विमानी बैसोनिया आणि समाधी बैसला निर्वाण. आता 2 भूमीतला फरक पहा. तिथे गेल्यानंतर माणसं फार वेळ थांबत नाही देऊला, ती वैराग्याची भूमी आहे. पण आळंदीला समाधीवर डोकं टेकवलं, प्रदक्षिणा मंदिरात झाली की पायरीवर बसतात. काही गाईवाले बसायला अर्थाला बसा माऊलीच्या दारात, इथं बसावंसं वाटतं. हा फरक लक्षात घे. मी का आपली वेळ घेतली. तसं या भूमीवर जर अज्ञात दोष असेल तर त्याच्यात वास्तव्य करणाऱ्या परिवाराला त्याचा पुढे त्रास होऊ नये, आणि म्हणून त्या वास्तू शांती निमित्ताने होम हवन किंवा कथा कीर्तन त्या निमित्ताने बाबाने आमचं कीर्तन ठेवलं. बरोबर तुम्हाला 12 वाजता मोकळे करतो. मला जाऊ द्या, मला असे 2-4 असल्यावर इकडे येता का तुम्ही. त्यांना अरे मोठी माणसं पुढे बसवायची, इकडे या. हे खूप झाले, आपले काम झालं. विठ्ठल
प्रपंच आणि परमार्थ दोन क्षेत्रामध्ये दोन गोष्टीला महत्व आहे शिंदे बाबा. परमार्थामध्ये चित्त पाहिजे, प्रपंचामध्ये वित्त पाहिजे. परमार्थ हा चित्ताचा आहे. ठिकठिकाणी हे प्रमाण तुम्हाला पाठ आहे. ठाव देई चित्ता राखे पाया वासे, चित्ती तुझे डोळा, चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान वगैरे वगैरे वगैरे. चित्त मिले तो सब मिले. परमार्थ चित्तासाठी काही काही माणसं घाई घाई येतात कीर्तनाला आणि इथं आल्यावर लक्षात येतं कुलूप लावलं होतं, ओढून नाही पाहिलं. बसत कीर्तनाला झटके मारत घरच्या कुलपाला 12 वाजेपर्यंत. जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त. जवळी नाही चित्त काय मांडलेले. बरं का शिंदे बाबा, जवळी नाही चित्त लक्ष ठेवा. जवळी नाही चित्त असतं ओळखीचे, पण जवळी नाही चित्त काय मांडलेले प्रयत्न थोडे आहे चित्त साई झाले. शाबास. म्हणून परमार्थामध्ये गरज आहे चित्ताची, संसारात गरज आहे वित्ताची. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनात अर्थच नाही. अर्थ त्याच्या जीवनात आहे ज्याच्या जीवनात अर्थ आहे. अर्थ हा द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थामधला पुरुषार्थ म्हणजे अर्थ आहे. माणसाची नावं कोण बदलवतो? पैसा केले 3 नाम, परशा परशु परशुराम. अजिबात पैसा नसू द्या त्याला एकेरी भाषेत परशा चालू तोडणीला, तो साधारण पैसेवाला झाला. परशु चाल लोणंदला फिरायला, गडगंज श्रीमंत झाला. परशुराम पाटील नातवाचं बारसाय कार पाठवतो या जेवायला. अरे कोणी बदलवलं? परशा ऊस तोडायला, परशु फिरायला, परशुराम पाटील नातवाच्या बारशाला. पैसा तेने 3 नाम, परशा परशु परशुराम. धनवंताला रे कसा जायतो. मला वाटतं काही वैमानाने कमी पडला असेल. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माय बाप बंधुजन सर्व मानेची वचन. एक गुजराती भाषेतली म्हण आहे शिंदे बाबा, पैसा वाया आणि बकरी मरे तो बदलेगा न जाणे, गरीब की छोकरी मरे कोई नाही. श्रीमंताची शेळी जरी मरण पावली अख्खं गाव वाड्यात गोळा होतं. पाटील कशी काय मेली शेळी? वाईट वाटलं. पेपरला वाचलं शेळीचं, याच्या पेपरला वाचलं, वाईट वाटलं. शेळी मेली, वाईट वाटलं. शेळी मेली, वाईट वाटलं. शेळी मेली 7,000ची,
समजूत काढणाऱ्याला चहा पाणी 14,000. काय भाव पडली शेळी, पण श्रीमंताची आहे ना. आणि त्याच गावात गरिबाची एकुलती एक मुलगी मेली, झोपडपट्टी. गावातलं कोणी चौकशीला गेलं नाही. दिवसभर उपवासी मायबाप मोलमजुरी करणारे रडले. रात्री 12ला गाव झोपू दिलं. बापानं प्रेत उचललं, मायनं खोरं टोपलं घेतलं. पहाटे 5 पर्यंत नवऱ्या बायकोनं दफनविधी केला. कालपासूनचे उपवासी आहे. पुन्हा आपल्या झोपड्यात आले. तांब्या तांब्या पाणी पिऊन लेकीच्या आठवणी काढून दुसऱ्या दिवशीच्या 5 वाजेपर्यंत रडत होते. पण गावातलं कोणी चौकशीला गेलं नाही. का फरक? शेळी श्रीमंताची म्हणून, मुलगी गरीबाची म्हणून. एवढा फरक धनाने पडतो, हे लक्षात ठेवा. अजूनही जर कोणी मोठा माणूस संडास ते बाथरूम पायी गेला तर पेपरला येण्याची शक्यता आहे. काल अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी लोणंदहून पंढरपूरला चालून मेला, कुत्र विचारत नाही. बड़ोड़की होत बढ़ाई, गरीब को पूछे ना कोय. हनुमान कितनी गिरी उठाए, गरीधर कहे ना कोय. म्हणून माणसाची नाव बदलवतो तो पैसा. पहिलं धन, त्याच्यानंतर मान आहे. धनाची नितांत गरज आहे. शास्त्राने तिरस्कार केला नाही, संतांनी तिरस्कार केला नाही. शास्त्राने सांगितलं, प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनम, तृतीयो नार्जितो पुण्य, चतुर्थे किम करिष्यसि. पण धनाची जरी गरज असली तरी ते कसं मिळवायचं याकरता तुकोबाराने नीती सांगितली. गरज आहे, जरूर मिळवा. पण ते कसं मिळवा याकरता नीती सांगितली. जोडण्या धन उत्तम व्यवहारे. ज्यावरती उत्तम व्यवहार शब्द घातला त्यावरती दुसराही व्यवहार आहे हे सिद्ध झालं. त्याला शास्त्रामध्ये अन्यायोपार्जितम द्रव्य असा शब्द आहे. अन्यायोपार्जितम द्रव्य, अन्यायानं मिळवलेलं धन, त्याला 2 नंबरही म्हणतात. पुन्हा एक शब्द ब्लॅक आहे, हे चांगलं पाहिलं. ब्लॅक व्हाईट. लक्ष्मी आणि पैसा, थोडी मजा सांगतो. लक्ष्मी आणि पैसा दोन्ही शब्द समानार्थीच आहे, पण 2 मध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. आता बेटा म्हणजे मुलगाच, लडका म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगाच, तिन्हीचा अर्थ एकच आहे. पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे उसे बोलते हैं बेटा. जो बंटवारे में खुश रहता वो बेटा.
बंटवारे के बाद में पिता को लड़ लड़ के ज्यादा स्टेट मांगता वो लड़का, और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर तुम्हारी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र। हे लक्षात आलं ना? तसं लक्ष्मी आणि पैसा शब्द समानार्थी आहे. पण गाव झोपल्यानंतर रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून लपत छपत घरात शिरतो त्याला म्हणतात पैसा. पोलीस यंत्रणा बसा. आणि दुपारी 12 वाजता सगळ्या गावकऱ्याच्या समोरून बॅन लावून वाजत गाजत पुढच्या दरवाजातून घरात सन्मानानं येत असते, तिला म्हणतात लक्ष्मी. यालाच 2 नंबर अन्यायोपार्जितम द्रव्य. आणि अन्यायानं मिळवलेलं धन फक्त 10 वर्षे टिकतं, हे लक्षात ठेवा. 10 वर्षे तर तालुका चकित होतो. अरे आपल्याला टायर बदलता येत नाही मोटरसायकलचा, ते महिन्याला 4 चाकी बदलते, काय भानगड आहे, बदलू दे, अजून एखादा वर्ष बदलणार आहे, नंतर तुझ्याच दरवाजात जर्मनचं ताट घेऊन बाजरीचं पीठ मागणार आहे. अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्त तू एकादश वर्ष संमुलंचे विनश्यती. काहीच जसं येतं तसंच जातं. एक दृष्टांत माहिती तुम्हाला शिली बाबा माहिती आहे का? म्हणता एक सज्जन ग्रहस्थ आपलं घोडं घरच्या घोडीचं पिलं होतं, घोडं बाजारला उभं केलं, चोर लागलं ग्राहक. काय किंमत आहे घोड्याची? 2 लाख रुपये. काही खोडेल तर नाही? अहो घरचं पिलू आहे राव, असं काय बोलता? तुम्हाला विश्वास नसेल तर पळून बघा. आणा लगाम. चोराच्या हातात लगाम दिला गेला, ते बसलं गेलं घेऊन, आलं नाही पुन्हा. बरं त्याला पुढे घरी वापरायचं घोडं. 8 दिवस फिरवलं त्यानंही एका बाजारला उभं केलं. त्याला दुपारी थोडी तिकडे शांतता ठेवा, आम्ही घेतो गुरुकुल, थोडीशी शांतता, ते झालं पाहिजे, आपले झालं पाहिजे. आता बाबांनी एक अभंग तयार केला. सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे गाठ्यात आहे पण मी राहणार नाही, मी बरोबर 2 तास कार्यक्रम करणार आहे. थोडीशी शांतता, बस एकमेकाला समजून घेऊ आपण. घोडं आलं लक्षात. 12 वाजता ग्राहक सज्जन लागलं त्या घोड्याला. काय किंमत आहे? 2 लाख रुपये. ठीक आहे, मला पसंत आहे, फक्त माझी एक विनंती आहे, 5 वाजेपर्यंत घरी जातो, माझी मुलं बोलवतो, पैसे जमवतो, 5 वाजेपर्यंत फक्त घोडं विकू नका रावा, मला पसंत आहे. ठीक आहे. 6 वाजले तरी आलं नाही म्हातारं. 6:30ला याचं बारसं जेवलेलं, याचं अट्टल गुन्हेगार चोर याला ग्राहक लागलं. विकला झाला घोडा. काय फटकला उभा केला का? नीट बोला ना. कळत नाही का? दोघेही लगेलच. काय किंमत आहे? थोडी कमी झाली काय किंमत आहे? असं जाऊ दे भाऊ. काय किंमत आहे? 2 लाख रुपये. एवढा स्वस्त कसा काय? फोडेल तर नाही? नाट लावता कशाला? पळवून बघा ना. आणा या चोरानं त्या चोराच्या हातात लगाम दिला. ते गेलं घोडं घेऊन. गेलं काय? पुन्हा आलं नाही. पण 7 वाजता हे म्हातारा आलं 2 लाख घेऊन. का विकला का घोडा? मला पसंत पडला होता राव, मुलं घरी नव्हती, पैसा जुळवताना वेळ लागला, तर जाऊ द्या, तुमचा काय दोष नाही, आपल्याच नशिबात तो घोडा नसेल. पण का काय बाबा, शेवटी केवढ्याला विकला? जेवढ्याला आणला ना बाबा, तेवढ्यालाच विकला बाबा, 1 पैसा नाही वर घेतला. तसं काहीच येतं तसंच जातं, असं होऊ नये म्हणून मी ती जोडून या
म्हणजे नारळातल्या पाण्यासारखे येतं, पण जायला लागलं ना कवठाच्या फळासारखं जातं. हे दोन दृष्टांत पहा. नारळ फोडा तुम्ही, अर्ध तांब्या पाणी बाहेर पडतं. कोणी भरलं होतं? कुणाच नाही. काय देवाची करणी, कसं नारळाचं पाणी झालं. तसं काही सासऱ्याचं येतं, मामाचं येतं, चुलत्याचं येतं, मावशीचं येतं, आणि पुन्हा मायबापाला एकटच असतं. हे नारळातलं पाणी. पण जायला लागलं ना कवठाच्या फळासारखं. कवठाचं फळ तुम्ही हत्तीला खाऊ घाला, हत्ती फोडून नाही खात, तसंच गिळतो. गिळे नका. दुसऱ्या दिवशी सकाळी तसंच बाहेर पडतं. काय म्हणजे महाराज एवढा आटापिटा केला, काल खाल्लं तसंच बाहेर पडलं, हत्तीला काय फायदा? अरे तू कशाला फायद्यावर बोलतो? फळ फोडून बघ, काहीच राहिलं नाही. अरे फळ तर फुटलं नाही, आपला घर गेला कुठं? मग ते हत्तीलाही सांगता येत नाही. तसं काहीच जातं कसं हे घर मालकालाही कळत नाही. म्हणून याद आहे ना, उत्तम व्यवहार. उत्तम व्यवसायाला धन मिळवा, पण केवळ संचय सांगितला नाही. उदास विचारे उदास विचारे पण केवळ संचय नाही. उदास विचारे वेचकरी. उदास विचारे का शब्द लिहिला? याचं कारण आहे दातव्य वितीय दानम, पठ्ठ्यानं दिलं अशी भावना ठेवणं याला उदास विचारे नाही म्हणत. नाहीतर देणगी असते 5,000, फरशी बसवायचा खर्च 25,000. नावाची फरशी बसवायला 25,000 खर्च आला ना, आकडा 5,000चा आहे. याला उदास विचारे नाही, पठ्ठ्यानं दिलं, दातव्य वितीय दान, उदास विचार. आता उदासीनता कधी येते शिंदे बाबा? दोन प्रकारच्या ज्ञानाने, मिथ्या ज्ञान, असंबंध ज्ञान, तेव्हा उदास शब्द येतो. असंबंध नाही तर पेपर वाचत नाही का? रोज उठला माणूस किती पेपर वाचतो? चहाचा कप हातात, एक गोड घेतलेला, पुढे बातमी, दिवे घाटामध्ये प्रवासी बस पलटी, 10 ठार 40 जखमी. दुसरा घोड घेतला आणि शेजारचे साहेब आले. पेपर वाचला का पाटील? चहा लावू द्या ती दुर्घटना. अरे कोणता पेपर आहे ज्यात दुर्घटना नाही? माणसं गेलीच पाहिजे. 135 कोटीच्या वर लोकसंख्या मुंगळ्यासारखी झाली. मला खाली चहा घ्या, चहा लावू द्या. ती ठार मधली नाव वाचली का? काय करायचंय आपल्याला? रोजच मरतात माणसं. अहो ती ठार मधली नाव वाचा. आता चहाचा कप आहे, चष्मा व्यवस्थित लावला, ठार मधली नाव वाचायला सुरुवात केल्यावर 5व्या नंबरला जावाई उठून फेकला का? अहो नव्हते ना. आता 135 कोटी झाली ना, मुंगळ्यासारखी झाली ना, मेलीच पाहिजे. म्हणतात आता का रडतो? आता संबंध कळला. संबंध कळत नाही तोपर्यंत उदास. विठ्ठल उदास असंबंध ज्ञानाने होत असते. त्याचा आपला काही संबंध नाही तेव्हा उदास आहे. तसा धनाचा आपला संबंध नाही. कधी? शेवटच्या दिवशी. माझं खोटं असं तर तुम्ही मरून पहा, नंतर मला मोबाईल करा. बरोबर
रडण्याचा नाटक करून तुमच्या बरं का शिंदे बाबा काय ठेवणार तुम्ही? काढून गेले ते प्रयत्न नायला काढलं आणि म्हातारी एवढ्या अडचणीत आली. मला 5 ग्रॅमची बिग बाई कानात आहे, 30,000चं वाटोळे करून चाललं म्हातारं, तेवढ्या दहाव्याचा खर्च होईल. जाऊन काढावी तर लोक म्हणतील पावस होण्याचा जो गेला म्हातारी कुठून पडली कानावर. धर्मसंकटात म्हातारी नागपूर कट्टी बसलो. प्रयत्न आता सध्या अजून तासभर इकडे थांबायचा. प्रयत्न नायला काढलं. आधी म्हातारी पावलं धरली प्रेताची, सुरुवात केली. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. डेड बॉडीचे पावलं धरून रडती म्हातारी. लोकांचं लक्ष गेलं बघा संतोष, माझ्या रडण्याकडे समाजाचं लक्ष आलं. वर्णनवर सुरू झालं. शेणीगाठच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग लोक मग कमरेवर वर्णन आलं. चांदीच्या करगोट्या शिवाय बांधला नाही. लोक कमरेकडे पाहू लागले. वर्णन वर आलं. नेहरू सदऱ्या शिवाय घातला नाही. गळ्यावर वर्णन आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती. आणि कानावर वर्णन आलं. अजूनही तुमच्या कानात. इतकं थांबली. मग नाव घालणार लक्षात. पाटील बिग बाई तशीच झाली कानात एवढी. हाती बांधूया देती, भूषणही घेती काढूनिया. शेवटच्या दिवशी धनाचा आपला काही संबंध नाही. याला म्हणतात असंबंध ज्ञान. असंबंध किंवा उदास. दुसरं मिथ्या ज्ञान. मिथ्या ज्ञानाने उदासीनता येते. मधुकरीवाला बाबा आला. KG1 ला पोर होतं, ते अंगणात खेळत होतं. रुपया वृंदावनाजवळ पडला होता आणि मधुकरीवाला रुपयाकडे निघाला. त्या मुलाच्या लक्षात आलं बाबा बिघडला. मधुकरीला आला, रुपया घ्यायला चालला. त्या खेळणाऱ्या मुलानं मम्मीला आवाज दिला. मम्मी स्वयंपाकात काय बाळा, एक बाबा आला मधुकरीवाला. अरे तू मधुकरीला आला असेल. अगं हो आई, पण रुपया पडला का वृंदावनाजवळ? तो घ्यायला चालला तो बाबा. आईनं आतून आवाज दिला, नेऊ दे, कालपासून पडला, खोटा रुपया आहे. तसा बाबा दिवस झाला. मिथ्या ज्ञान आणि उदासीनता. विठ्ठल जरूर मिळवा, जोडून या धन उत्तम व्यवहार. उत्तम व्यवसायाला धन मिळवा, पण उदास विचारे वेच करी. ठीक आहे महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्तम व्यवसायाला धन मिळून उदास विचारे सत्पात्रे दान केलं, त्याला फायदा काय?
उत्तमची गती तो एक पावेल. म्हणजे नेमकं काय? उत्तम भोगील जीवखाणी. 4 खाणी आहे: स्वेदज, अंडज, जारज, उद्वेग. आमच्या ज शब्दामध्येच अर्थ असतो. जचा अर्थ आहे उत्पत्ती, जनजायते. अंडज सरळ अर्थ आहे अंड्यापासून जन्म झाला ते अंडज पक्षी. घरी गेल्यावर लोक चालवा खूप आहे. अंडज 4 ठिकाणी जे आहे का नाही? स्वेदज, अंडज, जारज, उद्वेज. जनजायते उत्पत्ती, अंड्यापासून जन्म झाला त्याला म्हणतात अंडज, पक्षी वगैरे. स्वेद म्हणजे घाम होतो, घामापासून ज्याचा जन्म झाला उवा, गोचिड. घरी गेल्यावर बसवायचा हिशोब. हे स्वेदज. जमीन फाडून जे बाहेर येतं, वृक्ष वेली वगैरे, हे उद्भिज आहे. जन्मता जार असतं, गाईचं वासरू, माणसाचं लेकरू, हे जारज मध्ये. त्याच्यात ज्या देहाची अपेक्षा शिंदे बाबा स्वर्गातील देवतांनी करावी, इहलोकीचा हा देह देव इच्छिताती आहे. ज्या देहाची इच्छा स्वर्गातील देवानी करावी असा अमोल किमतीचा नरदेह. आम्हाला अतिपरिचयामुळे त्याचं महत्व कळत नाही. अतिपरिचय झाला मजा आली. मी गेलो ते गुजरातला द्वारका, हा सदानंद बाबांच्यामुळे. नंतर पुन्हा फलटणलाही द्वारका झाली एकदा. नाही पुन्हा गेली ऐशी घडी, पुन्हा नाही झाला, इतिहास झाला तो. आता नाही झाला, होऊन गेला. अतिपरिचयामुळे महत्व कळत नाही. जावाई असावा पण दूरचा पाहिजे, मग जावायला किंमत आहे. दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा. पुढचं पाठ नाही मला. दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा, घर जवाई कधे बराबर जो चाहे सो लाभा. पुढचे दिवस सांगू. जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे, मग जावायाला महत्व. 4-2 वर्षानं जावाई आला तर सासू नाचाचीच राहते. घरी लोकांना नवंदी आणि परिस्थिती बिकट असली तरी जावाई 4-2 वर्षाला येणारा पाहिजे, मग जावायला मान. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू वैतागून दरवाजात उभी राहून, ए जावाया, ते तांबडी बातमी भरली गळ्यावर माझीच आहे आणि येताना एवढा दर्जा खाली जातो. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. म्हणून देहाचा आमचा अतिपरिचय झाल्यामुळे देहाचं महत्व कळत नाही. नाहीतर एका श्वासाची किंमत होत नाही. दररोज माणूस 21,600 श्वास टाकतो. 21,600 दबजात आहे दिन रात. त्याच्यात प्रकार असा आहे, बसल्यानंतर 12 चालतात, संत गती असते. बसल्यावर चालायला लागलं की मग 1.5 18 होते. झोपल्यावर घोरायला लागलं की 24 होते. आणि फुल झाल्यावर काय म्हणला 30 वर जाते. बरोबर आहे. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 मरते मास मैथुन में सांस चलत है 30. 21,600 दम जात है दिन रात. 21,600. कारण प्रमाण दिलं, मिनिटाला 15 श्वास टाकतोय आपण. घरी गेल्यावर पहा तुम्ही, चुकीचं असेल तर मला मोबाईल करा. सहज तुम्ही घड्याळ लावा, 15 मोजा, मिनिट झालेला असेल. सहज आहे. आणि म्हणून 60 मिनिटाचे 900 होतात. 15 गुणिले 60 बरोबर 900. 12 तासांनी 900 ला गुणा. 12 9 अष्टोदरशे 108. आणि ते 2 शून्य पुढे लावले की 10,800. हे दिवसाचे 10,800. रात्रीचे हिशोब झाला 21,600.
दिवसाला श्वास चालले आपले आणि एका श्वासाची किंमत होत नाही. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा मुलं बाळ नाही, 90चं म्हातारं खाली टाकलं, 87 ची म्हातारी बसली शेजारी. आता कसं होईल? किती दिवसाचं म्हणत आली नाही माझ्या बहिणी तुमच्या भावाचं दत्तक घ्या. म्हातारा गरम डोक्यात होतं, मेलो नाही म्हातारी अजून आणले प्रतिष्ठित लोक पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार, दत्तकपत्राचं वाचन झालं, बाबा इथं सही करा. म्हाताऱ्यानं सहीसाठी पेन टेकवला, बिना सहीचा मेला. मला जाहीर प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? अरे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत करता येत नाही असा अमोल किमतीचा नरदेह की ज्या देहाची इच्छा स्वर्गातील देवतांनी करावी. मृत्युलोकी व्हावा जन्मामा, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. मग तो उत्तम भोगेल जीवन. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, अजून 40 मिनिट आहे, ठीक आहे. पण तो हा कशावर ओळखायचा आहे पा? झाड जाणीचे फुले, माणूस जाणीचे बोले, फळे जाणीचे केले पूर्वजन्मीचे. तोच हा कसा ओळखायचा? त्याच्या आचरणावरून. त्याचं आचरण त्याच्या आचरणावरून. आचरण परोपकारी, नेणे परनिंदन, परप्रिया सदा बहिणी माया. पहिलं परोपकारी. अरे पुण्य पुण्य म्हणजे काय? पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वदते परोपकार पुण्य आहे, पाप आहे परपीडनम. अशा दुसऱ्याला पीडा करणं हे पाप आहे, परोपकार करणं हे पुण्य आहे. संतांची विनवणी आहे, काही करू नका म्हणजे एवढं करा. काय तुका म्हणे थोडा तरी परोपकार. बरीच माणसं हे लागू पुरतं प्रमाण आपलं डोकं नाही करा. तुका म्हणे फार थोडा, एका जास्त व्याकरण शिकलेल्या थोडावर नको पूर्ण ज्ञान देऊ. आधी फारवर तर थांब, मग अर्थ लाव. तुका म्हणे फार, फार परोपकार करता येत नाही तेव्हा नाईलाजानं आहे थोडा तरी. तरी कुठे येते? काही म्हणते तरी कळत नाही आम्हाला, तरी पातेल्यात येते. ते पातेल्यातली तरी नाही, व्याकरणातली तरी. ती नाईलाजानं येते. जेव्हा नाईलाज होतो तेव्हा तरी शब्द येतो. 7 दिवस सप्ताह आमच्या गावाला, या दररोज कीर्तनाला अहो दररोज नाही शक्य. कार्याला तरी, इथं तरी नाही जमत ना 7 दिवस, निदान कार्याला तरी, नाईलाजानं तरी आहे. दूध द्या दूध, शक्य नाही महाराज. काकाचे उपकार तरी कर. बोला झाला ते बोला, काहीच नाही, काही घाबरायचं नाही.
करी शकताय? दूध द्या, शक्य नाही महाराज. तापाचे उपकार कमी करा, अन्नदान करा, शक्य नाही महाराज. मग फुकाचे जीवन तरी पाजा, तरी कुठे येतो? अन्नदान जमत नाही, पाणी तरी, दूध जमत नाही, ताक तरी, तसं फार उपकार जमत नाही, थोडा तरी फार उपकारी. पुण्य ते जाणारे भाई नो, परोपकाराचे परोपकारी. नेने पर निंदा, दुसऱ्याची निंदा करीत नाही, आणि कोणी केली तर तिकडे लक्ष देत नाही. नेने पर निंदा करीत नाही, पण करत असेल तिकडे लक्ष देत नाही. निंदा जरूर झाली पाहिजे, पण तुमची निंदा करणार कोणी नसेल तर भाड्यानं आणा. अंगणामध्ये त्याला एक झोपडं बांधून द्या. सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. फायदा काय? निंदक नेहरे रखिए अंगण कुटी छवाए, बिना पाणी बिना साबू निर्मल करे शुभाए. तुम्हाला स्वच्छ करायचं काम जर कोण करत असेल तर निंदक. आणि त्यांच्यासारखं प्रेम आई सुद्धा नाही करत. आईचं किती प्रेम असलं नलवडे बाबा, तरी बाळाची विष्ठा आई हातानं काढत नाही. कवेलाचा तुकडा, पुठ्ठा, वर्तमानपत्र, एवढं प्रेम बाळावर आहे, पण बाळाची विष्ठा हातानं काढत नाही, पुठ्ठ्यानं, कवेलाच्या तुकड्यानं. निंदेला विष्ठा म्हटलंय, आणि ते जिभेनं काढतात. अजून तुमच्यावर त्यांनी काय प्रेम करावं हे कसं? निंदक माझा गुरु, एका जनार्दनाहून थोडू. निंदक नेहरे रखे, निंदकाचे घर परोपकारी. नेणे पर निंदा, आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. आपल्या आईच्या वयाच्या त्यांच्याकडे आईच्या दृष्टीनं पाहतो, आणि आपल्या बहिणीच्या वयाच्या त्यांच्याकडे भगिनीच्या दृष्टीनं पाहतो. परस्त्रिया सदा. म्हणून कोण? एक नरकाला जाण्याचा मार्ग, एक स्वर्गाला. स्वर्गाला जायचं असेल अथवा नरकाला. कुठं जायचं आहे? नरकाला. असत्य वचन, नरकाला जायचे रस्ते सांगितले. असत्य वचन और कठोरता, परस्त्री गोरु समान, इतने पर नरक ना मिला तो तुलसीदास जमान. नाही महाराज, नाही, स्वर्गाला जायचं आहे. मग याच्या उलट करायचं. सत्य वचनावर लीनता, परस्त्री मात समान, इतने पर स्वर्ग ना मिला तो तुलसीदास जमान. परस्त्री सदा बहिणी माया, सवयी प्रमाणे. तुम्हाला माहिती आहे, 7 दिवस घड्या लावून घ्या मोदी साहेबांचे कार्यक्रम गेली ऐशी घडी पुन्हा नये. आपलं दोघात राहू काय. आम्हाला वेळेची सवय आहे. पुन्हा लातूरला जायचंय, बाबालाच माहिती आहे. रात्री पाथर्डीला होतो, तरी 1 तास आधी झालो बाबाकडे. फक्त 2 तास झोपलो रात्री. बरोबर 8 वाजता बाबाच्या दाराला ताप मारायला हजर. बाबा म्हणजे 9 वाजता जायचं आहे. म्हटलं मलाही माहिती आहे, पण ती गाडी जास्त पळाली तर मी काय. बाबा म्हटले कीर्तन 10ला सुरू होईल, 12ला संपते. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, लोक महाराज म्हणजे बिघडलेल्या गळे दुरुस्त करणे. तो तडजोड नाही करत, तुला बरोबर तुम्हाला 12ला मोकळे करतो. इकडे तयारी झालेली आहे. एकदा जमला. उदास विचार वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. काय झालं? परोपकारी. नेणे पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. अहो महाराज ठीक आहे, मग काय जोडून या धन उत्तम व्यवहारे. म्हणजे उत्तम व्यवहार म्हणजे काय हे नंतर सांगतो. तुम्ही करता काय हे सांगा. आम्ही शेतकरी, शेती करतो महाराज, असं आहे का? मग जर शेती करत असाल
तर तुमच्या दृष्टीनं उत्तम व्यवसायानं मिळालेलं धन म्हणजे बीज भूमी नांगरू या भांडवलाचा आधारू. बियाणं अरे का? हो म्हणजे काय? बियाणं, जमीन आणि नांगर. नांगरानं मशागत करायची, वापसा आला म्हणजे बी पेरायचं. जमीन, बियाणं आणि नांगर या भांडवलाच्या आधारे मिळणारं धन म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं उत्तम व्यवसायानं मिळालेलं धन. अहो हे जुनं झालं महाराज. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता काय झालं? आता खालचं वर गेलं, वरचं खाली. व्यापार तिथंच आहे, पण उत्तम नोकरी झाली, कनिष्ठ शेती झाली. आता शेतकऱ्याला कोणी वाली नाही बाबा, तुमच्याकडे शेती नाही बरं आहे, कोणी वाली. फक्त पिकवायचा आम्ही, भाव ठरवायचे त्यांनी, आम्ही फक्त पिकवायचं. त्यांची खताची गुणी बघायचं नाही तुम्ही. आत विटाचा भुगा आहे का रेती आहे, काय असेल ती किंमत द्यायची, शेतात आणून टाकायचं. अधिकार नाही तुम्हाला ती गोणी फोडून पाहण्याचा. तुमचा एक नंबरचा माल मार्केटला न्या, एवढं भाला खूपच ते पोट्यात. असं वाटतंय ना कास्तकाऱ्या पोटातच चाकू खूपच. आमचा एक नंबरचा माल ते पोत फाडून पाहत, आणि त्यांची रेती असू द्या खताच्या गुणीत तरी आम्हाला अधिकार ठेवला. म्हणून आता फक्त कास्तकार देवाजवळ जाऊन रडतो, भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसू में ज्यादा बहा है. और मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश ये कफन के लिए क्यों तरसती है. ही वस्तुस्थिती है. आपण शांत होऊन जाऊ. ते वास्तुशास्त्री आहे, पाहुणे रावळे ते बोलणं चाललं असणार आहे भाऊ. सगळे काय चिंतन ऐकायला आले असं वाटतं तुला? आपणच निघून जाऊ थोड्या 5-10 मिनिटात. विठ्ठला बीज भूमी नांगरू. आता उत्तम शेती नाही, उत्तम नोकरी. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक मुलगा तरी लग्न होईना. पार्ट्याच्या पार्ट्या यायच्या, दाबून खायच्या, निघून जायच्या बरेच दिवस. पोर 32 वर्षाचं झालं, एकुलता एक 100 एकर जमीन, पाजरा मला लग्न होईना. मग बापानं फोनवर विचारलं, किती पाहुणे येणार आहे? 25. सगळी तयारी, वाड्याच्या पुढे 25 पाठ मांडले. 25 पोरं टावेल घेऊन उभे, बादल्या पाण्याच्या, साबणा घेऊन पोरं या उतरल्यावर यांचे पाय धुतले. नंतर लोडावर ते टेकून बसले लोडाला. मग थंड झालं, चहा झाला, नाश्ता झाला, नंतर जेवण झालं. जेवण झाल्यावर पाहुण्याने विचारलं, मुलगा काय करतो? मी तो आल्या आल्या काही हरकत होती का विचार? दाबून खाल्लं. मग मुलगा काय करतो? बापाने लग्न जुळलं पाहिजे म्हणून एकाच वाक्यात सांगितलं, 100 एकर जमीन, अर्ध्या एकर वाडा, एकुलता एक. अहो मुलगा काय करतो? 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. मराठी जगात मला मुलगा करतो काय? अहो काय करायची गरज आहे, शेती करतो. शेती करतो का? ठीक आहे. आमच्यातले 2 महत्वाचे पाहुणे यायचे राहिले. आम्ही इकडून गेल्यावर मोबाईल करतो, समजायचं हे बैमान गुलाबजाम खाऊन चालले.
वैतागून गेला बाप. एक दिवस पतसंस्था गावात होती, तिथं आला. साहेब ऑफिस मध्ये होते. साहेब, माझ्या मुलाला नोकरीचं काम नाही, जागा शिल्लक नाही. कोणती चालेल? जागाच नाही. हे पहा, वॉचमॅनची सुद्धा चालेल. अहो, वॉचमॅनची जागा नाही. आपण दोघंच आहो साहेब, माझ्या मुलाचा पगार सुद्धा मी देतो. साहेब तू उभा झाला. अरे पगार देता तर नोकरीची गरज काय? लग्न होत नाही. मग उद्यापासून सांगता येईल ना, पठ्ठ्याचा मुलगा वॉचमॅन आहे म्हणून उत्तम नोकरी, कनिष्ठ शेती झाली. तुम्ही सांगता बीजभूमी लागल, या भांडवलाचा आधार एवढा कसं लागल? काय जोडधंदा सांगा ना. गाई पशुचे पालन, कुक्कुट पालन नाही. गाई पशुचे पालन, कुक्कुट पालन हे माझ्या सरकारने काढलं. संतांच्या वाङ्मयात कुक्कुट पालन नाही. आता सोन्या गाठ्यातून प्रमाण काढले बाबा, त्यांनी कुणाच नाही. संडे होया म्हणजे दुधासारखे पवित्र अंडे. अंड दुधायुक्त पवित्र होईलच कसं? आणि अंड जर दुधायुक्त पवित्र असतं तर ज्ञानेश्वरीत लिहिलं असतं, ज्ञानोबारायांनी अंड पवित्र आणि गोड. अरे हे शब्द दुधाला वापरले. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. अंड पवित्र होईल कसं? कारण सांगतो. अंड्याचा जन्म कोंबडा कोंबडीच्या वासनेतून झाला, दुधाचा जन्म वात्सल्यातून झाला. वात्सल्य वेगळं, वासना वेगळी. आणि जिथं आईच्या दुधाची गाईच्या दुधाची बरोबरी होत नाही, म्हणायचं असते गाईचं दूध नाही दुसरा नाही. फरक जमीन अस्मान इतका आहे. का? गाईचं दूध जगायला उपयोगी पडतं, आईचं दूध माणसाला जगणं शिकवतं. हे लक्षात. जिथं गाईचं आईचं दूध वेल्डिंग होत नाही, तू अंड लावा. ते कोंबड्या कोंबडीच्या वासनेतून जन्म झाला अंड्याचा, वात्सल्यातून जन्म झाला दुधाचा. शेतकरी बसलेले आहे, गाय चरून आली म्हणजे वासरू सोडलं, गटा 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 उपवासी असते दिवसभराचं. दूध प्यायला सुरुवात, दूध संपलं की झटके मारत. एवढे झटके मारत की अख्खी गाय उचलत, तरी गाय रागवत नाही, पुन्हा पाणावते. याला म्हणतात वात्सल्य. तानयाचे लागता झटेन अधिकची पाना फुटे. हे अंड नका लावू इथं. विठ्ठला गाई पशुचे पालन. घराची व्याख्या काय? घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या देखना कमाई. माई शब्दाचा अर्थ आहे प्रेम. दुसरा एक अर्थ आहे आई असावी. घरात आई असावी. जोपर्यंत आई घरात असते नलवडे बाबा, तेव्हा घर म्हणजे देवीच्या मंदिरासारखं वाटतं. अरे आई म्हणजे घरातली पंथी आहे. पंथीचा प्रकाश नसतो हे आम्हालाही मान्य आहे,
पण घराचं मंदिर करायची ताकद पंथीत असते, लाईट मध्ये नसते, हे लक्षात ठेवा. एकदा पंथी विझली म्हणजे देवीची मूर्ती विसर्जन केल्यावर मंदिर उदास दिसतं, तसं माय गेल्यावर उदास. तुम्ही कितीही मोठं व्हा तरी आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता, हे लक्षात ठेवा. किती मोठं. आता नरेंद्र मोदी साहेबांची आई मरण पावली, पण जायचे ते भेटायला. आपल्याला एकदा टीव्हीला पाहिलं होतं, जॅकेट घातलेले साहेब आणि पांढऱ्या साडीची म्हातारी आई चिपटून बसले बाकड्यावर. आईनं दिलं फुलपात्रभर पाणी, साहेबांनी घेतलं. शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यानं पाणी गालावर उतरलं, मोदी साहेबांच्या गालावर. म्हातारीने एका झटक्यातच साडीच्या पत्रानं तोंड पुसून दिलं. तोंड पुसता येत नाही का? भारताचे पंतप्रधान आहे. पण मी का सांगतो पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. दुसरा एक अर्थ आहे माईचा, एकमेकावर एकमेकाचं जीवापाड प्रेम असतं. घर में माई, गोठे में गाई. आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती युगल धना, हा हे गुण ज्याच्यात आहे ते दूध प्यायला मिळतं. शेतीला बैल मिळतो, खत मिळतं. जनावराचं काही वायाला जात नाही, माणसाचं काहीच उपयोगाला येत नाही. जनावराच्या हाडाचं खत होतं, आपल्या हाडाचं काय होत नाही. जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा गोळे होतात, आपल्या कातड्याचं काय होत नाही. शेणानं घर सारवल्यावर स्वच्छ होतं. तुम्ही पाहून हसताना काही बोलत नाही. पशुची होत पण अंगार का कचू ना होय. म्हणून गाय, घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई. शेती जी आहे ते बंधूंनी स्वतः लक्ष घालून करावी, उसकी क्या देखना कमाई. याच्या उलट घर में साला, खेत में नाला, गोठे में हेला, उसका कभी न होगा भरा. घर में साला, किती कमाई मालकाला करू द्या तरी बरोबर माहेरी जात. घर में साला, तुझ्या कामावर किती खत घाला शेतामध्ये, जर नाला असेल तर बिगरती किती लक्षात गेला. शेतने नाला आणि तो टोंडा कुंकू लावायच्याही उपयोगाचा नाही. गोटे में हेला, उसका कभी न होगा. घर में माई, गोटे में गाई, खेत में भाई, उसकी क्या देखना कमाई. भूत दया गाई पशुचे पालन, पाण्याला जीवन वनामागे, जिथे पाणी मिळत नाही. बस हे पुण्याचा संचय करण्याचं साधन आहे. उपवासी माणसाला अन्न आणि तहानलेल्याला पाणी. पुण्याची कारण येतो रे नामदेवाचे प्रमाण असल्यामुळे तुमची तिथे मदत नाही. सुदेवासी अन्न पाहेल्या जीवन, ताणेल्या जीवन, पुण्याची कारण येतुलेची. ताणेल्या जीवनवनामध्ये अजून 13 मिनिट आहे. ताणेल्या जीवनवनामध्ये ठीक आहे. पुन्हा मुलगा कसा असावा, वडील कसे असावे. वास्तू शांतीचा दिवस आहे. आमच्या महाराजांचे वर्गमित्र जायचे कल्याणराव. नाव काय आहे मला? कल्याणराव रेखाबाई, किरण सत्यजित, सुनीता पूनमताई, प्रथमेश महेश्वरी. यश काय अभंगा कसं कधी नाही, तुम्ही कधी विचारून पाहावे ना. आता 70 चालू आहे पण विस्मरण नाही. कागद त्या दिवशी 32 नाव होती, 32 होती. हे वडील कसे असावे, मुलगा कसा.
दिवसभर सगळे जेवायला लोक येतात, बाप लेक दोघेही दारात उभे राहून स्वागत करतात. सायंकाळी एक पांढरी कार आली. आता कोण आलं बाबा म्हणून बाप लेक पाहू लागले. ड्रायव्हर उतरला, मागचं दार उघडलं, आपल्या व्यक्तीला हात दिला आणि ती व्यक्ती बाहेर आली. तेव्हा 95 वर्षाचे मारवाडी समाजाचे शेडचे 95. लगेच बापाचा भूतकाळ जागा झाला. अरे ज्या शेडजीनं मला सांभाळलं आपत्काळी, तो माझा अन्नदाता आला. मग वडील आले, शेठजीच्या पायावर डोकं ठेवलं. शेठजी, ही अपेक्षा नव्हती या वयात तुम्ही त्रास घ्यावा म्हणून. अरे तुझं निमंत्रण मिळाल्यापासून कधी जातोय तुझं वैभव पाहतो असं झालं मला. अरे केवढं मिळवलं भाऊ, माझ्या श्रीमंतीला लाजवेल एवढं. शेठजी, तुमच्या आईची आठवण येते मला. तुम्ही शेताकडे फिरायला आले म्हणजे तुमची आई म्हणायची ते गरीबाचं लेकरू दारं धरतं उसात, उपवासी आहे, भाकरी घेऊन जा. गारठ्याचे दिवस आहे, तुझे फाटके कपडे दे त्याला. तुमच्या आईनं जीव लावला असेल, ते मागचे काढू नको. पण आता तुझं वैभव पाहिलं ना, माझ्या श्रीमंतीला लागलेले. माझी काय ताकद आहे शेठजी, मी मुलं शिकवली आणि ती उद्योगी निघाली आणि हे सगळे माझ्या मुलांनी मिळवलं. नाही तर मी जन्मभर तारे धरले असते. एवढ्यात मुलं आली. अरे हे शेठजी यांनी सांभाळलं रे मला, यांच्या पाया पडा. मुलं पाया पडली आणि शेठजी म्हणले, अरे तुमच्या बापाचा काळ बघितला रे, उपवासी राहायचा दिवसभर रे, तर सुटईचा सडा चोरला नाही असा सज्जन गडी पुन्हा नाही मिळाला. आता तुम्ही केवढं मिळवलं. मुलं म्हणाले, आमचं काहीच नाही शेठजी, हे जे दिसतंय ना, हे सगळी आमच्या वडिलाची पुण्य आहे. वाढवी महत्व म्हणून नवे कोणाचा वाईट, गुणा वाढवे महत्व. बापाला विचारलं तर बाप म्हणतो, माझं काय नाही शेठजी, माझ्या मुलांची कर्तबगारी आहे. हा बाप. मुलं म्हणतात, आमचं काय नाही शेठजी, हे आमच्या बापाची पुण्याई आहे. हा वडील. वाढवी महत्व वडिलांचे. बस आतापर्यंत सांगितलं, कळलं तुम्हाला. आतापर्यंत सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार वेच तरी उत्तमची गती तो एक उत्तम भोगील जीव खाडी. परोपकार नेणे परनिंदा परत्रिया सदा बहिणी माया. दया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन म्हणा माझी शांती रूप नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व याला म्हणतात ग्रहस्थाश्रम.
त्यांचा फोन होता. आता माझं काही खरं नाही, मला भैरवी म्हणू द्या.